चला तर मंडळी, आज आपण दालच्या सोबत जो राईस असतो तो बनवणार आहे. ह्याला बगारा राईस पण असं म्हणतात. तर चला बनवूया आपण. याच्यासाठी मी 1 किलो राईस घेतलेला आहे. वाडा कोलम राईस घेतलेला आहे. त्यानंतर 2 टोमॅटो, अर्धा कप तेल जे आहे ते 1 कप घ्या. त्यानंतर 1 टेबलस्पून शहाजिरे, दालचिनीचा 1 तुकडा, 4 लवंग आणि 3 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार आणि 2 कांदे उभे चिरून. त्यानंतर तेलामध्ये आधी खडे मसाले घालून घ्यायचे. त्यानंतर कांदा उभा चिरलेला गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मी मटन दालच्याची रेसिपी यूट्यूब चॅनलवर शेअर केलेली आहे, तर तुम्ही ती रेसिपी मटन दालच्याची बघू शकता यूट्यूब चॅनलवर. हलका हलका गोल्डन कलर यायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला आणि ती आलं लसूण पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट बनवताना नेहमी लसूण जे आहे थोडंसं आल्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर टोमॅटो घालायचे. टोमॅटो मी 2 घेतलेले आहेत उभे चिरून. याच्यामुळे भात जो आहे थोडासा सॉफ्ट होतो. त्यानंतर आपल्याला तांदूळ जेवढे घेतलेले आहेत त्याच्या आपल्याला 1.5 पट पाणी घालायचं आहे. 1 वाटी जर तांदूळ असेल तर 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ घालायचे. हा जो राईस आहे हा कोलमचा बनतो शक्यतो. वाडा कोलम राईस यूज केलेला आहे मी हा. हे बघा, आता पाणी जे आहे, आता बघा पाणी जे आहे ते आटलेलं आहे. बऱ्यापैकी पाणी आहे, थोडं आहे अजून थोडं पूर्ण आटलं की मग याच्यावर आपल्याला झाकण झाकायचं आहे. तुम्ही असा राईस मटन रश्श्याबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागतो. कालच मी दालच्याची रेसिपी शेअर केलेली आहे, म्हटलं चला आज आपण त्याचा राईस पण दाखवूया. तर आता याच्यामध्ये जे आहे पाणी आपलं सुकलेलं आहे पूर्णपणे. याच्यामध्ये कलर घालायचा आहे आपल्याला आणि झाकण झाकून ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिट आपल्याला झाकण झाकून ठेवायचं आहे. तर बघा आपला हा राईस झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.